अमरावतीत उपवर्गीकरण विरोधात 59 जातींचा महामोर्चा, आंदोलकांकडून तीव्र निषेध. प्रतिनिधी पद्माकर मंडोदरे. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या अंतर्गत वर्गीकरणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. राज्य शासनाने लादलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात अमरावती येथे 59 जातींच्या वतीने एकत्रित येत एका भव्य संयुक्त महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चलो अमरावती आणि जय भीम जय संविधान अशा घोषणा देत या आंदोलनाद्वारे शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. हा मोर्चा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अमरावती यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चातील प्रमुख मागण्या. आंदोलकांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. पोटवर्गीकरण रद्द करणे, अनुसूचित जातीच्या SC उपवर्गीकरणाची सुरू असलेली प्रक्रिया तत्काळ थांबवून ती रद्द करण्यात यावी. अहवाल सार्वजनिक करणे, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित जनतेसाठी सार्वजनिक करण्यात यावा. अनुशेष भरणे, शासकीय नोकऱ्यांमधील मागासवर्गीयांचा प्रलंबित असलेला बॅकलॉग अनुशेष तात्काळ भरण्यात यावा. पदोन्नतीत आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण त्वरित लागू करण्यात यावे. जातीनिहाय जनगणना, देशामध्ये किंवा राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. क्रीमी लेअरची अट, SC ST OBC प्रवर्गातील उमेदवारांना क्रीमी लेअरची अट लावू नये. शैक्षणिक घोटाळ्यांची चौकशी, नीट, CBSE आणि क्विट परीक्षांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. अभी नहीं तो कभी नहीचा नारा देत या हक्काच्या लढाईत SC ST OBC VJNT आणि DT प्रवर्गातील नागरिकांनी लाखोच्या संख्येने एकत्र यावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. या मोर्चामुळे अमरावतीतील प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय हा उसळल्याचे पाहायला मिळाले. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी पद्माकर मंडोदरे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. आणि आज आपण आहोत अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तसेच याला इरविन चौक असेही संबोधले जाते. तर या ठिकाणी आज उपवर्गीकरण लादणाऱ्या शासनाचा, सरकारचा जाहीर निषेध मोर्चा नोंदवण्यात आला होता. आणि त्याचप्रमाणे तो मोर्चा या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा पोहोचला. थोड्या वेळा आधीच तो मोर्चा संपलेला आहे. आणि तसेच मोर्चामधील काही मंडळी येथे आपल्याकडे थांबलेले आहेत. तर चला आपण त्यांच्याकडून या मोर्चासाठी, जो महाराष्ट्रातील 59 जातीचा हा महामोर्चा आज या ठिकाणी करण्यात आला होता, तो मोर्चा थोड्या वेळा आधीच निघाला आणि परत या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. चला तर आपण काही लोकांची मते जाणून घेऊया. भर उन्हामध्ये येथे ही जनता येऊन थांबलेली आहे. तसेच पावसाचे सुद्धा वातावरण तयार झालेले आहे. तरी पण यांनी आपल्या जीवाची थोडीही तमा न बाळगता या ठिकाणी हा महामोर्चा येथे काढलेला आहे. आणि चला तर मग आपण मोर्चामधील काही लोकांचे मत जाणून घेऊया. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या आमच्या न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये. तर काय सांगाल आपण आजच्या या मोर्चाबद्दल? या मोर्चाचे स्वरूप काय होते? आपल्याला मैत्रीपूर्ण जय भीम. हा मोर्चा यासाठी होता की एका शब्दात सांगायचं तर भारतीय संविधानावर घाला घालण्यासाठी उपवर्गीकरण करण्यात आलेलं आहे. उपवर्गीकरण म्हणजे काय? बाबासाहेबांनी जातींचे वर्ग तयार केले. जातीभेद नष्ट करण्यासाठी, जाती खतम करण्यासाठी त्यांचे वर्ग केले, SC ST आणि OBC. आणि त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत आहे म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिलं, त्यांना आरक्षण दिलं. आरक्षण हे जातींना नाही दिलं, जातीच्या वर्गाला दिलं, SC ST आणि OBCंना. हे सरकार ज्या जातींचं वर्गीकरण केलं त्याचं उपवर्गीकरण करून पुन्हा जाती तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, जातीमध्ये भेद करतात. त्यामुळे थोडक्यात असं आहे की सरकारची ही सगळींच्या विरोधात आहे. आणि संविधान आमचं गेलं तरी चालेल, पण संविधानाला आम्ही संपू देणार नाही, कारण आम्ही बाबासाहेबांचे लेकरं आहोत. म्हणून हे सैनिक दलांच्या सगळ्या भगिनी आहेत किंवा सर्व पॉलिटिकल पार्टीचे
करण्यासाठी तोटा आणि फायदा यात काय सांगाल तुम्ही, काय फरक असेल या दोन्हीमध्ये? जाती जातीमध्ये अशा पद्धतीचं जर वर्गीकरण केलं तर त्याचं उपवर्गीकरण केलं तर त्याचा खूप मोठा तोटा हा इथल्या संपूर्ण समाजाला होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वर्ग पाडलेले होते त्या वर्गाला छेद मारण्याचं काम इथलं सरकार करत आहे आणि हे फार मोठं षडयंत्र आहे. संविधानामध्ये अशा पद्धतीचं कुठलीही बाब नाही आहे. ही नसताना हे जे शासन आहे हे शासन अशा पद्धतीची भूमिका जर घेत असेल तर त्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. SC जे 13% आपल्याला दिलेलं आहे आरक्षण, त्या 13%मध्ये जे 59 जाती जमाती आहेत त्या जातींमध्ये विभागणी करणं, त्यांना एकमेकांपासून दूर लोटणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आरक्षण आहे मग ते शिक्षणातलं असेल, नोकऱ्यांमधलं असेल, ते देखील संपुष्टात येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एका वर्गाला तुम्ही जेव्हा जातीमध्ये अशा पद्धतीचं उपवर्गीकरण जर कराल तर जो गट आहे, जो बिंदू आहे तो 20 ते 25 वर्षानंतर त्या गटाला मिळेल आणि अशा पद्धतीनं पिढीच्या पिढी संपूर्णपणे बर्बाद होईल. 35 वर्षानंतरचा जर संधी मिळत असेल तर ती जे 3 पिढ्या आपण म्हणतो त्या 3 पिढ्या बर्बाद होतील आणि जो शिक्षित वर्ग जो आहे, जो अभ्यास करतो आहे, त्या अभ्यासाला देखील विद्यार्थी जो आहे तो त्याला शिक्षणापासून कशा पद्धतीनं वंचित करेल अशा पद्धतीची भूमिका या शासनानं घेतलेली आहे. आणि म्हणून त्या शासनाचा आम्ही ते जर उपवर्गीकरण करत असतील तर त्याचा आम्ही धिक्कार करतो, त्याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही कळकळीचं सांगणं आहे आमचं की अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेऊ नका. जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या अनुषंगानं संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे काही दिलेलं आहे तेच शाबूत ठेवा, तेच व्यवस्थित ठेवा आणि इथला जो समाज आहे, जो सुजलाम समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, जे उन्नत करायचं आहे, त्याच्यातूनच आपली प्रगती होणार आहे आणि म्हणून हा खूप मोठा तोटा या उपवर्गीकरणामुळे इथे होणार आहे. धन्यवाद सर. सर काय सर तुमचं मत काय या मोर्चाबद्दल? मी शिवा प्रधान, आरक्षण उपवर्गीय समिती आहे त्याच्या समितीमधला कार्यकर्ता. तर हे जे आरक्षण आहे, उपवर्गीय आरक्षण होऊ घातलेलं आहे किंवा जो सध्या जी कृती सुरू आहे गव्हर्नमेंटची, हे कृती खरं म्हणजे नियमबाह्य कृती आहे आणि हे घटनाबाह्य आरक्षण आहे. हे जे उपवर्गीकरण अवघड करून टाकलेलं आहे हे घटनाबाह्य आहे. हालाकी विचार करतो म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल दिलेला असला तरी पण राज्यात लागू करणं हे काही एवढं गरजेचं नव्हतं. परंतु हे सरकार पूर्णपणे मनवादी आहे आणि मनवादी सरकारमध्ये जे लोक आपल्यामध्ये अल्पसंख्याक लोक आहेत किंवा 1 जात वर्षेच 58 अशी परिस्थिती आहे. असं त्यांना एका जातीसाठी 58 लोकांना झुंजत ठेवणं आणि शासन आहे हे शासनाचा खऱ्या अर्थानं निषेध या ठिकाणी होणं गरजेचं आहे. एक भाकर आहे 13% म्हटलं आरक्षण विचार करतो म्हटलं तर लोकसंख्येचा विचार करतो म्हटलं 2% नुसते मातंग आहेत आणि 7.5-8.5% बौद्ध समाज आहे. असं त्यांना मातंग समाज म्हणजे की आम्हाला 5% आरक्षण म्हणजे हावटी पॉसिबिलिटी कसं शक्य आहे? हे शक्य नाही. तरी परंतु काय आहे हे सरकार मनोवधी असल्यामुळं त्या लोकांच्या पुढे सरकार झुकत आहे. ही खरं तर एक प्रकार चुकीची गोष्ट आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण खरं म्हणजे त्या जातीचे नाही, त्या जातीच्या प्रवर्गाला आरक्षण दिलेलं आहे, नुसतं एका जातीचं आरक्षण दिलेलं नाही. असं त्यांना ही जे लोक आहेत, जगाचे लोक आहेत हे नुसतं एका जातीवर खापर फोडतात आणि खऱ्या अर्थानं हे जे एका दुर्भंग पाहू शकतात. म्हणून माझं असं म्हणणं पडतं की बा शासनाने आरक्षणाची जो GR आहे तो रद्द करावा, तात्काळ रद्द करावा आणि त्याहीपेक्षा समोर जाऊन असं म्हणतो किंवा हे शासन आता बौद्धांनी म्हणजे काय लावणार आहे, क्रिमिनल ॲक्ट लावणार आहे. क्रिमिनल जर लावला तर बहुजनांची बरोबर शिकू शकणार नाही आहेत. आज बौद्ध समाजावर अशी कंडिशन आहे, उद्या धरून ते OBC समाजावर सुद्धा लागू होण्याची दाट शक्यता आहे. असंच त्यांना सर्व लोक एकत्र येऊन या शासनाविरोधात एक प्रकारचं आंदोलन पुकारणं गरजेचं आहे आणि हे घटनाबाह्य आरक्षण हे रद्द करणं हे खरं अर्थानं गरजेचं आहे आणि उपवर्गीकरण रद्द करणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी उपवर्गीकरण अमरावती समिती वतीने या शासनाचा जाहीर निषेध करतो. धन्यवाद. थँक्यू. विविध समस्याकरिता नगर परिषदमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन सादर. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही 23 जून पासून उपोषण करू. महबूब गारवे. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी अब्दुल अजीज. कारंजा लाड येथे नगर परिषदेला आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष महबूब रमजान गारवे यांनी जनतेच्या समस्या, पाणी टंचाई, नगरामध्ये असलेली भीषण पाणी टंचाई, नगरातील रस्ते आणि नालीचे साफसफाईचे काम अर्धवट पावसाळ्यामध्ये या दिवसाखेरीज घरादारामध्ये पाणी शिरणार त्याखेरीज निवेदन सादर केले आणि निवेदनाद्वारे त्यांनी इशारा दिला की जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 23 जून 2026 पासून उपोषणाला बसणार.
महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी समस्या सांगितल्या आणि लवकरात लवकर शासनाने त्याचे निराकरण करून समाधान करावे असे त्यांनी आमच्या माध्यमातून मागणी केली. तर बघूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बातमीला न्याय मिळवून देण्याकरिता शेअर जरूर करा आणि आम्हाला कमेंट नक्की करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजीज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.